कर्जत तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा पात्रज येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास सुमारे 100 वर्ष जुनं आंब्याचं झाड अचानक कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। कर्जत तालुका हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जात असून येथे 4 आश्रमशाळा कार्यरत आहेत। पात्रज आश्रमशाळा परिसरात मोठ्या प्रमाणात जुनी व विशाल झाडे आहेत। संबंधित आंब्याचे झाड ज्या ठिकाणी कोसळले त्या परिसरातून विद्यार्थ्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असते। मात्र घटना रात्री घडल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला। दरम्यान शाळा परिसरात अशा अनेक जुन्या झाडांची स्थिती धोकादायक असून पावसाळा व वादळी वाऱ्यामुळे ती कधीही कोसळू शकतात अशी भीती शाळेतील कर्मचारी व वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक झाडांची तातडीने छाटणी किंवा तोड करण्याची मागणी त्यांनी केली। याबाबत शाळा प्रशासनानेही संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून आवश्यक ती उपाययोजना करावी जेणेकरून भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये अशी मागणी केली। नमस्कार, मी एसएनसी कमिटीचे मेंबर। आमच्या शाळेमध्ये खूप मोठी झाडं आहेत। मुलांचं रहमान असल्यामुळे हे झाड 2 तारखेला 2/7/2026 रात्री पडलं। रात्री झाल्यामुळं कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे। ह्या शाळेमध्ये अशी खूप मोठी झाडं आहेत। मुलांचे रहमान खेळणं, बागडणं, उड्या मारणं, येणं जाणं तिथनंच आहे। यासाठी आम्ही हे करतो आहे की ही मोठी झाडं काढून द्यावीत। एक लेटर देतो आहे असे याला एक असं प्रकल्प अधिकारी आणि शासनाकडे आमची तक्रार आहे। ही मोठी झाडं काढावीत आणि आमच्या मुलांना सुखरूप जागा खेळण्यासाठी, बागडण्यासाठी द्यावी। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी, माथेरान।